ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना वांग्याची अगदी झटपट अशी भाजी करणार आहोत. डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी पटकनी बनते, कोणतंही वाटण वगैरे वापरायचं नाही. पण दिसायला किंवा खायला म्हणाल ना तर अगदी चमचमीत लागते. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्कीच पाहाल की आपली भाजी किती जास्त चमचमीत झालेली आहे. कारण की ही भाजी जर एकदा या पद्धतीने केली ना तर नक्कीच वांगी न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि कढईमध्ये शिल्लकसुद्धा भाजी ही राहणार नाही. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही भाजी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इथे 4 वांगी घेतलेली आहेत. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर वांग्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि वांग्यासोबत जर तुम्हाला बटाटासुद्धा यामध्ये घालायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा घालू शकता. आता वांग्याचे आपल्याला बघा अशा पद्धतीने देठं काढून घ्यायची आहेत. साईडची जी साल असते ना तीसुद्धा इथे बघा मी थोडी थोडी काढून घेतलेली आहेत. वांगी लहान आहेत त्यामुळे एका वांगीचे 4 भाग केलेले आहेत. पण जर तुमची वांगी मोठी असतील तर एका वांग्याची तुम्ही 6 किंवा मग 8 भाग केले ना तरी चालतील. खूप जास्त मोठ्या मोठ्या फोडी ठेवू नका, नाहीतर मग वांगी शिजायला खूप वेळ लागतो. त्यामुळे बघा अगदी लहान लहान फोडी करायच्या आहेत तुम्हाला. आणि वांगं किडकं वगैरे आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. त्यामुळे बघा अशा पद्धतीने वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तुम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी तर नक्कीच केली असाल, पण या पद्धतीने कधीच केली नसेल, कारण की ही रेसिपी खूप जास्त अप्रतिम बनते. आता इथे बघा सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत आपण. आणि वांगी आहेत ना ती सगळी आपल्याला पाण्यामध्ये लगेच ठेवून द्यायची आहेत. जर तुम्ही वरनं वांगी धुतली आणि नंतरनं पाण्यामध्ये ठेवली नाही ना तर सगळी वांगी काळी पडू शकतात. त्यामुळे बघा अशा पद्धतीने पाण्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ती वांगी यामध्ये ठेवून घ्यायची आहेत. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढईसुद्धा तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. आता इथे मी तेलाचं प्रमाण ना थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. पण जर तुम्हाला कमी आवडत असेल ना तर तुम्ही नक्कीच कमीसुद्धा घालू शकता. भरपूर असा चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे. लसूण चिरून घाला किंवा मग ठेचून घातला ना तरी चालेल. फक्त या भाजीला ना लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे अगदी भाजी चवीला अप्रतिम लागते. लसूणसुद्धा तेलावरती छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालूया. कांदासुद्धा बघा एक मीडियम आकाराचा कांदा घेतला होता मी. 2 जणांसाठी भाजी करते ना त्यानुसार सगळं साहित्य यामध्ये मी घेतलेलं आहे. आता कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत जर व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब ही नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. यामध्ये आता आपण ना एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक असा कट करून घातला आहे. टोमॅटो शक्यतो भाजीसाठी ना लाल बघून घाला. आता बघा कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालते. याच स्टेजला जर तुम्ही सुद्धा मीठ घातलं ना तर अगदी पटकनी आपला कांदा टोमॅटो शिजला जातो. आणि घाईच्या कामामध्ये जर अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा टोमॅटोमध्ये मीठ घातलं ना तर कांदा टोमॅटो लवकर परतला जातो. कारण की कांदा टोमॅटो परतण्यासाठी ना खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे नक्कीच ही ट्रिक वापरून पहा. आता इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो तेलावरती छान असा मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले घालायचे आहेत. मसाले अगदी बेसिक आहेत, जास्तीचे मसाले कोणतेही वापरलेले नाही तिथे मी. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. जर तुम्हाला ही भाजी ना कमी तिखटाची आवडत असेल ना तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालेल. त्याऐवजी आपण इथे कांदा मसालासुद्धा वापरलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाल तिखट स्किप केलं ना तरी चालेल. पण मी ना इथे थोडीशी भाजी झणझणीत करते त्यामुळे बघा दोन्ही मसाल्यांचा वापर केलेला आहे. आता हे मसाले तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर तरी हे मसाले मी तेलावरती छान परतते, म्हणजे भाजीचा रंग ना आपला खूप जास्त छान येतो. बघा मसाले तेलावरती छान परतून झालेले आहेत. आता जी वांगी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ना ती निथळून यामध्ये घालून घेऊया. आता वांगी निथळून घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया. ही भाजी जर तुम्हाला अशीच घट्टसर ठेवायची असेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी घाला, जास्तीचं पाणी घालू नका. पण अगदी थोडीशी लपतपीत ही भाजी मी करते त्यामुळे बघा बऱ्यापैकी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. आता वांगी शिजतील तिथपर्यंत आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. 1 ग्लास इतपत पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे.
पाहू शकता भाजी आत्ता तुम्हाला दिसायला अशी दिसते, पण शिजल्यानंतर ना ही भाजी अगदी चमचमीत होती. आता एक 5 मिनटासाठी यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपण ही वांगी शिजून घेऊया. पाहू शकता 5 ते 6 मिनटानंतर मी झाकण काढलं होतं आणि वांगी ना आपली 80% इतपत शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर फक्त 2 चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी घालणार आहे. जास्तीचं सुद्धा शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपल्याला घालायचा नाही. कूट घातल्यानंतर भाजी पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया आणि फक्त आता 1 मिनिटभरासाठी फक्त याला वाफ काढून घेऊया. कारण की वांगीसुद्धा आपली बऱ्यापैकी शिजलेली आहेत आणि जो कूट घातला होता ना, तो सुद्धा इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला होता. जर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालत असाल तर 1 ते 2 मिनटं तुम्ही अजून शिजून द्या. पाहू शकता आपली चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे. रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि नक्की डब्यासाठी झटपट अशी भाजी तुम्ही बनवू शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला म्हणा किंवा भातासोबत नुसती खायला ना ही भाजी अगदी अप्रतिम लागते. भातासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा मग चपातीसोबत खा. नक्कीच एकदा या पद्धतीने बिना वाटणाची ही चमचमीत वांग्याची भाजी बनवून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.